समोर येते रशियाचं प्रवासी विमान बेपत्ता झालंय। विमानामध्ये क्रू मेंबर्ससह एकूण 50 प्रवासी आहेत। उड्डाणानंतर ट्रॅफिक कंट्रोल सोबतचा संपर्क या विमानाचा तुटलेला आहे आणि रशियन विमानाचा आता शोध सुरू झालेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, रशियाचं एक प्रवासी विमानच बेपत्ता झालेलं आहे। हे विमान आहे जे बेपत्ता झालेलं आहे। उड्डाणावेळी ते संपर्कात होतं, मात्र आता ट्रॅफिक कंट्रोल सोबतचा संपर्क तुटलेला आहे। क्रू मेंबर सकट 50 लोक सध्या त्या विमानातून प्रवास करतायत। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, रशियाचं हे प्रवासी विमान बेपत्ता झालेलं आहे। नेमकं हे विमान कुठून कोणत्या दिशेने चाललेलं होतं या संदर्भातली अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं ही माहिती समोर येते त्यात हे स्पष्ट होतंय की हे विमान बेपत्ता झालेलं आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। राम, काय अधिक माहिती? बिलकुल 50 प्रवाशांचं हे विमान होतं आणि रशियन हे विमान आहे ते बेपत्ता झालेलं आहे। AN-24 असं हे विमान आहे। प्रवासी विमान असल्याची माहिती मिळते आणि रॉयटर्स एजन्सीकडून ही माहिती मिळालेली आहे। हे विमान जे आहे ते चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशामध्ये टिंडा या शहराजवळ होतं आणि तेव्हा रडारवरून ते गायब अचानक झाल्याची माहिती मिळाली आणि त्यामध्ये जे प्रवासी आहेत ते क्रू मेंबर्ससह साधारणतः 5 लहान मुलं सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत। 43 जे ते प्रवासी आहेत आणि त्याचबरोबर क्रू मेंबर्स सुद्धा आहेत। म्हणजे साधारणतः 50 जणांना हे विमान घेऊन जात होतं आणि अचानक रडारवरून गायब झालेलं आहे। विमानाचा शोध घेण्यासाठी तिथे आता तत्परता सुरू केलेली आहे आणि नेमकं कारण जे आहे ते अद्यापही कळलेलं नाही की संपर्क तुटलेला आहे आणि रशियन वृत्तसंस्थेने सुद्धा सांगितलेलं आहे की संपर्क जो आहे तो तुटलेला आहे आणि ज्या ठिकाणी रडार स्क्रीनवरून हे विमान गायब झालेलं आहे तिथे शोधकार्य सुरू करण्यात आलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर रशियन विमानाचा सध्या शोध सुरू आहे। चीनच्या जवळपास असताना ते गायब झाल्याची माहिती मिळते।